Good morning, students. Today we are going to study one more story, a woman on a roof. छपरावरची स्त्री. This story is written by Doris Lessing. The story is written by Doris Lessing. डोरिस लेसिंगने लिहिलेली गोष्ट आहे. ही गोष्ट लंडनमध्ये 3 दिवस होते आणि या 3 दिवसामध्ये एक 3 लेबर्स असतात. ते 3 लेबर पत्र्याचं छप्पर करत असतात एका अपार्टमेंटच्या टॉपला. आणि तिथं प्रचंड ऊन असते. म्हणजे जून महिना असतो. आपल्याकडे जून महिन्यामध्ये पाऊस असतो, पण इंग्लंडला जून महिन्यामध्ये ऊन असतं. आणि लंडन शहरामध्ये असं छपरावर ते तिघं काम करत असतात पत्रा फिक्स करण्याचं. ऊन प्रचंड असल्यामुळं ते थोडेसे रेस्टलेस असतात. आजूबाजूला बघितल्यावर त्यांच्या एक लक्षात होतं की काही यार्ड अंतरावर एक बाई नग्नपणे सूर्यप्रकाशामध्ये झोपलेली. ती फक्त लज्जारक्षणापुरते कपडे तिच्या अंगावर होते. अदरवाईज शी वॉज स्टार्क नेकेड. नाहीतर ती पूर्ण नग्न होती. नाव आता त्या स्त्रीला बघितल्यानंतर टॉम हा 17 वर्षाचा, स्टॅनली हा नुसतंच लग्न झालेला आणि हॅरी हा मध्यम वयाचा पुरुष, या तिघांच्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून ते त्या स्त्रीकडे बघतात. म्हणजे एक नग्न स्त्री ज्यावेळी वेगवेगळ्या वयाच्या पुरुषांच्या दृष्टीस पडते, त्यावेळी त्या वेगवेगळ्या व्यक्तींची मतं काय असतात हे आपल्याला या कथेमध्ये पाहायला मिळतं. त्यामधला टॉम हा अननुभवी तरुण मुलगा असतो. त्याला त्या बाईकडे बघतो, पण त्याला त्या प्रसंगामधली म्हणजे किंवा त्यातलं वास्तव त्याला समजत नाही. ही इज लिटल एक्साइटेड बिकॉज ऑफ हिज इनएक्सपिरियन्स. त्याची शांतता, त्याचा हेजिटन्स, त्याला म्हणजे त्याचं दबकलेपण, हे सगळं त्याचा इनएक्सपिरियन्स किंवा अननुभव रिफ्लेक्ट करतो. आता दुसरा जो आहे तो हॅरी हा म्हणजे ह्याचं लग्न झालेलं नाही आणि हॅरीचं लग्न होऊन बरेच वर्ष झाले. संसारामध्ये तो बरेच दिवस आहे. अशा व्यक्तीला नग्न स्त्रीकडे बघणं फारसं काय अप्रूपचं नसते. तरीसुद्धा एक पानसटपणाची एक ही असते. त्यामध्ये तो स्त्रीवर विनोद करतो आणि म्हणजे असं काय फारसं महत्त्वाचं झालंय असं त्याला काय वाटत नाही. आता त्यामध्ये तिसरी जी व्यक्ती असते ती म्हणजे स्टॅनलीला थोडंसं म्हणजे त्याचं आत्ताच लग्न झालेलं असते आणि त्याला ती स्त्री बघितल्यानंतर ही गेट्स एक्सायटेड
आणि मग तो तिला बघून शिटी मारतो, तिच्याकडे बघून हात करतो, इवन तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतो. पण ती जी बाई असते ती बाई त्याच्याकडे लक्षच देत नाही. ती शांत स्वतंत्रपणे तिच्या विश्वापद्धतीत असते. आणि त्यामुळं स्टॅनलीला अधिकच राग येतो, तो फ्रस्ट्रेट होतो. आणि मग त्याच्या लक्षात येत नाही की त्याला म्हणजे मी एवढं बघतोय, एवढं सगळं करतोय, आणि ती हे मान्य का करत नाही की बाबा मी बघतोय, आणि त्याच्यामुळे तिला ती रिॲक्ट का होत नाही. आणि त्यामुळं त्याला अपमानित झाल्यासारखं वाटतं, त्याला अपमानित झाल्यासारखं वाटतं. आणि तो थोडासा अजून रागावतो, फ्रस्ट्रेट होतो. आणि त्याला असं वाटतं की ती आपल्यावर काहीच प्रतिक्रिया देत नाही, म्हणजे आपल्या पौरुषत्वाला ती आव्हान देते. नाउ दिस वॉज हिज रीडिंग. आणि या सगळ्या कालावधीमध्ये, 3 दिवसाच्या कालावधीमध्ये, ती स्त्री मात्र प्रत्येक दिवशी आपल्या आपल्या पद्धतीनं एक वेगळी रिॲक्शन देते. पण ती रिॲक्शन, तिचं स्वातंत्र्य, म्हणजे तिचा वेगळेपण, त्याचा म्हणजे यांच्यापेक्षा माझ्या मनाला जसं वाटेल तसं एक स्वतंत्रपणे जगण्याची स्त्रीची इच्छा, त्या ह्याच्यामध्ये तिच्या वर्तणुकीमध्ये आपल्याला लक्षात येते. ही एक ह्या एका छोट्या प्रसंगाच्या माध्यमातून आपल्याला एक मानवी अहंकार, पुरुषी अहंकारावर एक कॉमेंट केलेलं आहे, एक डोरिस लेसिंगनं. त्यानंतर स्त्री स्वातंत्र्यावर सुद्धा तिनं भाष्य केलेलं आहे. ज्यावेळी अशी एखादी घटना घडते त्यावेळी स्त्री आणि पुरुष, तर पुरुष स्त्रीची गरज किंवा स्त्रीच्या त्या इच्छांचा कधीही त्या समजून घेत नाही, तिथं एक प्रकारचं अंडरस्टँडिंग नसतं. अशा प्रकारची कंप्लीट आर्ग्युमेंट हे या छोट्याशा प्रसंगाच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडण्यात आलेलं आहे. दुसरी एक गोष्ट आपल्या लक्षात येते की स्त्रीचं गप्प राहणं हे सुद्धा फार मोठं आर्ग्युमेंट आहे. म्हणजे तिची स्वातंत्र्य कशावरही अवलंबून नसणारी जी भावना आहे, ती भावना आपल्याला इथं लक्षात येते. या छोट्याशा गोष्टीमध्ये, म्हणजे आपण ही गोष्ट वाचायच्या अगोदर मी तुम्हाला मराठीत का सांगतोय, कारण का मी ज्यावेळी इंग्रजीत सांगेन त्यावेळी तुम्हाला समजणार नाही. त्यामुळे थोडीशी अगोदर कल्पना असावी, काय चालणार आहे, काय होणार आहे. म्हणजे ही कल्पना असली तर तुम्हाला मी बोलेन त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी समजतील. आणि जर तुम्ही हे 1, 2, 3 वेळ हा व्हिडिओ बघितला तर त्याची प्रश्नोत्तरसुद्धा देणं तुम्हाला सोपं होऊन जाईल. तर या गोष्टीच्या माध्यमातून वैषयिकता किंवा सेक्स रिलेशन, सेक्शुॲलिटी पुरुषामधली आणि स्त्रीमधली, याचा अभ्यास करायचा प्रयत्न केलेला आहे. इथं बघा, हा छोटासा प्रसंग आहे पण तो पॉवरफुली प्रेझेंट केलेला आहे. आणि ज्याच्यामधून एक स्त्री पुरुष यांची शारीरिक सेक्शुॲलिटी ज्यावेळी एकमेकासमोर येते त्यावेळी समाज पुरुष स्त्री यांच्या
आमोरासमोर येण्यामुळं एक क्रायसिस निर्माण होतं, एक टेन्शन निर्माण होतं. म्हणजे स्त्रीचं शरीर बघितल्यावर त्याला कशा प्रकारे रिॲक्शन दिली जाते, स्त्रीनं कसं वागावं, याबद्दलच्या सामाजिक अपेक्षा काय आहेत, पुरुष आणि स्त्री यांचे समाजामधले रोल काय आहेत, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास या गोष्टीमध्ये केलेला आहे. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये वेगवेगळी 3 ज्या व्यक्ती आहेत त्या 3 व्यक्तींची वेगवेगळी जी रिॲक्शन स्त्रीच्या नग्न शरीराकडे बघून येते, ती वयानुसार कशी बदलते, वृत्तीनुसार कशी बदलते, या गोष्टी अनुभवानुसार कशी बदलते, या गोष्टीचा सुद्धा अभ्यास एक इथं केलेला आहे. आणि एक स्त्री शेवटी या सामाजिक बंधनाला कशी झिडकारून देते, याबद्दलची ही गोष्ट आपल्याला इथं पाहायला मिळते. त्यानंतर इथं तिसरी एक गोष्ट येते की वुमन ऑन रूफ, हे या जे गोष्टीचं टायटल आहे, हे फार समर्पक असं टायटल आहे. रूप हे उंचीला असतं ना, ती स्त्री आपल्या छतावर सनबात करताना दिसते. म्हणजे छन म्हणजे रूप असं उंच असतं, एकटं असतं आणि स्वतंत्र असतं. म्हणजे स्त्रीची स्वतंत्रता, स्त्रीचं एकटेपण, या गोष्टी इथं व्यक्त करण्याचं, म्हणजे त्या टायटलमधूनच ही गोष्ट लक्षात येते. बघा, सगळं ऑन रूफ होतं आहे. उंची ही आपल्याला मिक्स होण्यापासून सेपरेट करते. म्हणजे मी झाडावर आहे ते म्हणजे खाली नाही, खालच्या सामान्य समाजापासून ती थोडीशी उंच आहे. सो वुमन ऑन रूफ. आणि ही जी छतावर असणारी जी बाई आहे, ती एक स्वातंत्र्य आणि मनासारखं वागणं याचं एक प्रतीक बनते. स्त्रीला 2 गोष्टी करता येत नाहीत. मनासारखं वागता येत नाही, मनासारखे कपडे घालता येत नाही. म्हणजे ॲक्च्युअली स्त्रीनं काय करावं याची एक अशी सोसायटी याचा एक आउटलेस देत असते, त्यामध्येच तिनं काम करायचं, असा एक प्रघात आहे. तर या सगळ्या गोष्टी, म्हणजे तिचं स्वातंत्र्यपण, तिचा वेगळं विचार करण्याची ही गोष्ट, आणि हा जो स्त्री आणि पुरुष यांच्यामधला जो संघर्ष आहे, तो संघर्षसुद्धा अ वुमन ऑन अ रूफ या टायटलच्या माध्यमातून आपल्यामध्ये अगदी चांगल्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न केलेला लेखकाने. आता आणखीन एक आपल्याला गोष्ट इथं प्रकर्षानं बघायला पाहिजे, ती म्हणजे या गोष्टीमध्ये एक 4 कॅरेक्टर आहेत. शॉर्ट स्टोरी, शॉर्ट प्ले किंवा कोणतीही गोष्ट, याच्यामध्ये प्लॉट आणि कॅरेक्टर ह्या 2 गोष्टी असतात. आणि वुमन ऑन रूफ हे एक सुंदर उदाहरण आहे गोष्ट कशी असावी याचं. म्हणजे गोष्टीमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत एक प्रकारची क्युरियासिटी, चौकसपणा जो आपल्याला मेंटेन करायला लागतो, तो डोरिस लेसिंगने अगदी चांगल्या पद्धतीनं मेंटेन केलेला आहे. आणि तो मग वेगवेगळी टेक्निक्स वापरून केलेला आहे. पण त्यातलं एक महत्त्वाचं टेक्निक जे प्रकर्षानं आपल्याला जाणवतं, की कॅरेक्टर डिफाईन करणं त्यांच्या वक्तव्यातून, त्यांच्या डिस्क्रिप्शनमधून, ते कॅरेक्टर व्यक्त करण्याचं, म्हणजे त्याच्या कृतीतून
कॅरेक्टर व्यक्त करण्याचं कौशल्य डोरिस लेसिनकडे प्रचंड आहे. आता ही विमेन ऑन द रूफ या द वुमन ऑन द रूफ हे एक कॅरेक्टर याच्यामध्ये आहे या गोष्टीमध्ये. तर बघा, शी डज नॉट कॉन्ट्रीब्यूट एनिथिंग. ती तिकडे इंडिपेंडंट असते. शी डज मीन्स पहिल्या दिवशी तिच्या लक्षात येतं की आपल्याला कोणतरी बघतंय, म्हणून दुसऱ्या दिवशी ती म्हणजे ती वर सनबाथला यायचं थांबवत नाही, पण त्या लोकांच्यापासून अशी लपून राहते आणि दुसऱ्याच ठिकाणी ती सनबाथ घेत असते. म्हणजे ही रिॲक्शन तिची. तिसऱ्या दिवशी पुन्हा आणखीन तिथं ज्यावेळी तिला टॉम भेटायला जातो त्यावेळी टॉमला ती म्हणते की तुला जर एवढी किक बसत असेल नग्न स्त्रियांना बघून तर बीचवर का जात नाहीस. या वाक्यामधून त्या स्त्रीचं इंडिपेंडन्स, तिचा स्वातंत्र्य, म्हणजे तिची विचार करण्याची पद्धती आपल्याला लक्षात येते. म्हणजे छोट्याशा एका वक्तव्यातून सुद्धा त्या स्त्रीचं व्यक्तिमत्व आपल्यासमोर निर्माण करण्याचं काम. म्हणजे छोट्या गोष्टीमध्ये तशी संधी कमी असते, पण त्या कमी संधीचं सुद्धा सोनं करण्याचं काम डोरिस लेसिंगने केल्यासारखं आपल्याला निश्चित जाणवतं. दुसरं त्याच्यातलं कॅरेक्टर आहे म्हणजे टॉम. आता टॉम हा 17 वर्षाचा तरुण मुलगा, ज्याला नग्न स्त्री बघितल्यानंतर एक्साइटमेंट असणार आणि त्या एक्साइटमेंटमध्ये स्त्रीबद्दलचा रिस्पेक्ट पण असणार. बघा, लग्न झालेल्या पुरुषाला स्त्रीबद्दल रिस्पेक्ट नसतो, पण ज्याचं लग्न झालेलं नाही, जो तरुण आहे, तो स्त्रीबद्दल ड्रीम बघू शकतो, तो स्त्रीबद्दल म्हणजे त्या स्त्रीला वाचवण्याचा प्रयत्न करू शकतो इतरांच्या वाईट नजरेपासून. आणि ही जी गोष्ट आहे म्हणजे हे आपल्याला सातत्यानं दिसतं. स्टॅनलीनं त्या स्त्रीबद्दल, स्टॅनलीनं त्या म्हणजे जो लग्न झालेला असतो तो काहीतरी तिला बोलत असतो आणि तसा बोलू नये यासाठी तो एकदा तिला खोटं पण बोलतो की वर छतावर ती बाई नाही म्हणून. म्हणजे तिच्या कॉमेंटपासून तिला वाचवण्याचं काम, असा जो हा शिवॅलरस म्हणतात ना, काय म्हणायचं त्याला, स्त्री दाक्षिण्य दाखवण्याचं काम त्या तरुणानंच करू शकतो. आणि ती भूमिका या कॅरेक्टरमधून चपखलपणे लेखिकेनं पकडलेली आहे. म्हणजे त्या कॅरेक्टरचं धागा पकडायचं काम लेखिकानं व्यवस्थित केलेलं आहे हे आपल्या लक्षात येतं. त्यानंतर स्टॅनली. आता स्टॅनली बघा, इज मॅरिड आहे आणि एनर्जी आहे मध्ये त्याच्याकडं. दुसरी गोष्ट अहंकार आहे. आणि ज्यावेळी त्याच्या लक्षात येतं की ती स्त्री माझ्याकडे बघत नाही, मला भाव देत नाही, त्यावेळी त्याला राग येतो. ही गेट्स अपसेट. आणि स्त्री पुरुषापेक्षा वेगळी स्वतंत्र असू शकते हीच गोष्ट तो मान्य करायला तयार होत नाही. आणि त्याचं एक गोष्ट आहे की समाजानं ठरवून दिलेलं ना, स्त्री आहे ना, स्त्रीनं पुरुषाच्या म्हणजे रिॲक्शन दिली पाहिजे. आणि रिॲक्शन दिली नाही म्हटल्यानंतर त्याला इन्सल्ट वाटतो. आता ही जी स्टॅनलीची भूमिका आहे ती सुद्धा भूमिका म्हणजे पारंपरिक जो विचार आहे तो स्त्रीच्या दृष्टीनं तिला तिच्या स्वातंत्र्यावर मर्यादा आणणारा विचार आहे ना. स्त्रीला सामाजिक कवच दिलं जातं म्हणतात, पण स्त्रीला हे सामाजिक कवच नसून या माध्यमातून स्त्रीवर मर्यादा घालण्याचंच काम केलं जातं. ही गोष्ट याच्यामध्ये आहे. आणि शेवटचं कॅरेक्टर जे आहे, चौथं कॅरेक्टर आहे ते म्हणजे हॅरी. आता हॅरी जो हा आहे, हॅरी हा वयस्कर आहे, लग्न झालेलं आहे, मुलं बाळं झालेली आहेत आणि एक वयस्कर असा अनुभवी माणूस आहे. आता असा माणूस स्त्रीच्या नग्नतेमध्ये त्याला काही नवीन नाविन्यता नाही ना, त्यामुळं तो उदासीनतेनं त्याच्याकडे बघणार, तो त्याचा विनोद करणार. म्हणजे त्याला किक बसत नाही ना नग्न स्त्रीला बघून, जशी टॉमला किक बसते किंवा स्टॅनलीला जसं वाटतं पुन्हा पुन्हा तिला फेस करावंचं म्हणजे शिट्टी वाजवणे
पुन्हा पुन्हा तिच्यासमोर जाणं आणि पुन्हा पुन्हा तिला असलं नाही वाटत. त्याच्यापेक्षा तो तिला त्याच्यावर विनोद करून हसतो, म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा तो करमणूक शोधतो. असा एक वेगळा दृष्टिकोन हे जोक्स करण्याच्या माध्यमातून, आणि हे त्याच्या वयाची माणसं अशीच करतात. असं हे या चार कॅरेक्टर या गोष्टीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हॅव गिवन यू an idea about what is going to happen in this story. If means when I go on talking, you will understand much of the things which happen in the story, as I have already explained them in Marathi to you. So the story happens 3 days, okay, in the city of London. In the city of London. In London, on the roof of an apartment, 3 men were working in the month of June. And weather was hot, it was bright, and working on the roof, wrenching taking out the corrugated sheets, त्या पत्र्याच्या शीट्स बाहेर काढणं, and fixing them in bright sunshine was very difficult task. Iron sheet was hot. If you put foot on it, it would cook into mutton. So hot the sheet was. If you pour water on it, it will become vapors with sizzle. म्हणजे तव्यावर पाणी पडल्यावर कसं हवा होऊन जातं, तसं होण्याची शक्यता. That thing is expressed in the first stanza. So what kind of work they were doing? They were replacing gutters. And they thought that how the people in hot countries would be doing these things regularly. Means it is, England is in semi-temperate zone where weather is usually cold and too cold. Guttering they were replacing, and they speculated means त्यांनी कल्पना केली about what workmen did in regularly hot countries. जिथं उष्मा जास्त आहे तिथं लोक काय करतात. Perhaps they would borrow kitchen gloves with the egg, and egg can turn into omelette on the so hot the corrugated sheets were. Now they were very fatigued, because the chimney roof was very hot, and they were looking on this side, and there was plane of roofs on the top of a home. When you see, you will come across several acres of roof. ज्यावेळी तुम्ही एखाद्या इमारतीच्या छपरावरून बघता त्यावेळी तुम्हाला कितीतरी एकरभर असे रूफ्स दिसतील. Now when they stood up and they looked here and there, they saw that across some yards, between some chimneys in cold, to keep houses hot in semi-temperate zone or in cold regions, there are different kind of ovens are built.
वेगळ्या प्रकारच्या चुली असतात की ज्याची चिमणीवर निघते. अँड दिस काइंड ऑफ ovens are kept burning all the time to keep atmosphere or conditions inside the home hot. It is kind of heater, and every house has chimneys. प्रत्येक घराला चिमणी असते. So between the chimneys, across some yards, they saw a woman. Now that woman was lying face down on the terrace. Terrace वरती झोपलेली होती खाली तोंड करून. She was lying on a brown blanket. Means a lady was there. The brown blanket was laid down, and on that, her face down, she was sleeping. Now from the working place, they could see the top part of her back. तिच्या पाठीचा वरचा भाग आहे तो त्यांना दिसत होता. Her black hairs, आणखीन काय दिसत होते? Black hairs and flushed solid black arms spread out. आणि असे हात पसरलेले होते तिला दिसत होते. Now you see, the Harry, who was he said that he did not take in account her existence, but Tom, who was inexperienced, he was 17 years, 17 वर्षाचा, he started grinning, हसायला लागला, and she was excited. A little bit excitement was reflected in his attitude. And Stanley, who was just married, Stanley हा जो ज्यानं आत्ताच लग्न केलं होतं, तो म्हटला की अरे तिला काय वाटतं की कोण सांगणार नाही हे असं ती हे करते ते. टॉम म्हणतो तिला असं वाटतं की तिला कोण बघणार नाही. But it is impossible, somebody would see. तेवढ्यामध्ये ती she brought her 2 hands up behind her. तिनं तिचे दोन्ही हात तिच्या खांद्यावर आणले, तिथला स्कार्फ काढला आणि she tied it behind her back, आणि तिनं तो तिच्या पाठीवर बांधला. and she sat up, आणि ती बसली. Now she wore a red scarf tied around her breast, a brief red bikini pants. म्हणजे तिचे फक्त लज्जारक्षणाची वस्त्र फक्त तिच्या अंगावर होती. and she sat now smoking, सिगारेट ओढत ती बसली. Now when she was doing this, curiosity of Stanley was roused. Stanleyची curiosity roused झालेली होती. So he whistled and shouted. He whistled, Stanley whistled, and he wanted to catch her attention. Then when he whistled, Harry, who was old one and who did not like what Stanley did, he said that small things amuse small mind. छोट्या गोष्टीनं छोट्या माणसांच्या, छोट्या संकुचित वृत्तीच्या लोकांचाच समाधान होतं. And now Harry was a little bit troubled because of this, means sun was too bright and they could not work. They should cover the work. That was their requirement. ही त्यांची गरज होती.
So he said that I will go out and I will bring something, and we will rig up some shade, आणि आपण काहीतरी तात्पुरती शेड तयार करूया. So he went. Now when he went down, Tom and Stanley, they started looking at the woman. त्या बाईकडे बघू लागले. Now when she suspected, she moved a little. Now they could not see her. They could see only her legs stretched on the blanket. मग हे झाल्यानंतर काय त्यांची थोडीशी रिॲक्शन, मीन्स ॲक्च्युअली Stanley expected that she should have been shocked and she should have gone immediately, but she did not do it. She just moved little back and stretched her legs, and they could see her legs. This enraged him. So he again whistled and shouted and tried to attract attention of that lady, or tried to disturb her. And by that way, just upsetting her freedom. Now, while this drama was going on, Harry went down and came up. Then he was angry. He asked them, "Come, we will start." Then they prepared something for shade, and then Harry talked about wife of Stanley. Then Stanley said, "What about my wife?" Means he could talk about that girl but could not talk about his wife. This is a kind of reaction which was there. Tom did not say anything. Tom काय बोलला नाही, but his mind was full of imagination. He was imagining that woman without clothes, naked. Now, in the shade, they started working. Shade kept on changing, means working in bright sunshine on the roof of टीन्स. पत्र्यावर काम करणं उन्हामध्ये अवघडच असतं ना. Means as time passed, it became cool. At last, some of the heat left the roof, and they worked fast, making up for lost time. First Stanley, now they were working, but during this work also, sometimes Tom went, sometimes Stanley went and tried to see the woman. When Stanley went, Stanley said that she has come back. Now she is sleeping on her back. Then Tom went. When Tom came back, he said that nothing has happened. She has not moved. She is there as you saw her. But he was lying. पण तो खोटं बोलत होता. Actually, he had seen her in the act of rolling, in which she took down her pants little down to expose her hips to sunshine. But he did not share this thing on her to him, and her back was completely visible to him. आणि तिची पाठ ही पूर्णपणे त्याला दिसत होती. Now these are the things which happen on the first day. So
On the next morning, after on first day, we have seen that 3 working people saw a lady sunbathing across 50 yards on the roof of a building in lace clothes, bikini and a cloth tied around her breast. She was trying to expose her skin to the sun. Next morning they came. Now they both were, means Stanley and Tom, both were curious. They came and immediately went to check out whether that lady has come or not. They saw the girl and she was naked except for the little red pants today, and she was lying on her breast face down. Now one day's sunbath had changed the tone of her skin. एका दिवसाच्या ह्याच्यामुळं तिच्या स्किनचा रंग बदललेला होता. Today it was brown. Now when Stanley saw her there, Stanley started whistling. And he started whistling because he wanted to attract her attention. She reacted. She lifted her head. She was little bit surprised. तिला पण आश्चर्य वाटलं होतं, हे मूर्खानं मूर्खासारखा हा शिडी कशाला घालतोय. As if she has been asleep and looked straight over at them. म्हणजे जणू काय झोपेत असल्यासारखं तिनं त्यांच्याकडे सरळ बघितलं. Now you see, there is lot of power in the gaze of a woman. If any person looks at a woman and woman looks into that person's eye, then shamefully the person who looks at her passes humiliated. That is power of eye, means of the eye, in the eye of a woman. So when she looked at them, there was sun in her eyes. She blinked, stared, तिनं डोळे झाकले, जरा त्यांच्याकडे आणखीन जरा बघितलं. Then she dropped her head again. आणि नंतर पुन्हा ती आपली तिच्या जागेला बसली. Now this was the attitude of indifference. Now when she reacted in this way, अशा पद्धतीने ज्यावेळी तिने रिॲक्शन दिली, all three were excited and all of 3 people started whistling and yelling. म्हणजे एखाद्या स्त्रीनं अशी, म्हणजे माणसाच्या मनातला चावटपणा आहे ना, तो चावटपणा जसा बाहेर येतो तशी ती तिघही चावटासारखी ओरडली. And Stanley was angry. Stanley was angry because of her utter indifference to the fact that 3 people are watching and she did not bother about it. 3 पुरुष तिला बघतायत आणि तिला त्याच्याबद्दल काहीच वाटत नव्हतं. And in that anger, Stanley said, "Bitch, कुत्री कुठली?" Then Tom snickered. तिनं आपल्याला तिकडे बोलवायला पाहिजे नाही. She should ask us over. आपल्याला बोलवायला पाहिजे. These are the things which are happening on the second day. Harry said, if she is married, then her old man would not like her to do that thing. तिचं जर लग्न झालं असेल तर तिचा नवरा तिला अशी परवानगी देणार नाही. Then Stanley reacts to Harry's comment that if my wife lay about like that, माझी बायको जर अशी झोपली, for everyone to see, I would stop her. Then Harry makes a joke on it. Who knows what your wife is doing right now? आता तुझी बायको काय करते कुणाला माहिती आहे. So this
making jokes about this sexuality of people is a mature reaction. Sex is part of life. It is not apart from life. So we should look at it in an objective stance, and that objective stance comes after you become mature in certain extent. So he says that how do you know? Perhaps she is sunning right now in on her your own apartment. तुझ्या अपार्टमेंटवर ही आत्ताच ती ही केली असेल. So he says, no, not a chance. My wife won't do like that. So he is irritated. Now they are very much bothered about the heat, and they could not do the work, could not go on doing that work. So he says, they propose that tomorrow we will ask Matthew, a foreman, आपला जो म्हणजे त्यांचं जे हे काम ज्याच्या सुपरविजन खाली चाललेलं होतं त्याला आपण उद्या विचारून उद्या रूफवर काम करण्याच्या ऐवजी आपण आपलं बेसमेंटमध्ये काम करू. Until this wave of heat subsides, ही उष्मा जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत आपण असं करूया. On the second day, as weather was good, shining, look, you have to understand significance of sun bath in a way that it is happening in cold regions where sunshine is part of their weather for limited time period. Only May, June, in 2 months sun shines there, and that also not bright. So bright sunny day is a happy day for these people. त्या म्हणजे तिथं एक ब्राईट सनी दिवस म्हणजे आनंदी दिवस असतो. मग त्या दिवशी दुसऱ्या दिवशी बरेच लोक त्यांच्या रूपवर आले. लॉट मोर पीपल केम आउट onto the roof that day. Lot many people came out that day for an hour at midday. म्हणजे दुपारच्या दरम्यान 1 तासाभरासाठी बरेच लोक तिथं आले. They sat on their chairs, काहींनी चेअर्स वर बसले. The women's legs stockingless, म्हणजे स्त्रियांनी आपल्या तिथं कसं स्टॉकिंग्स वापरतात की जेणेकरून थंडीपासून बचाव व्हावा म्हणून. पण आता ऊन होतं त्यामुळे त्यांनी पायावरचे स्टॉकिंग्स काढले होते. अँड स्कारलेट द मेन इन वेस्ट वेअर रेडनिंग शोल्डर्स, आणि पुरुषांनी फक्त चड्ड्याच घातल्या होत्या आणि त्यांचे शोल्डर वगैरे असे ते उन्हामध्ये तापवत होते. सो दिस शुड बी टेकन इन धिस कंटेक्स्ट दॅट इट इज हॅपनिंग इन कूल कंट्री वेअर इट स्नोज अँड वेअर कोल्ड इज व्हेरी बिटर कोल्ड. इट रिचेस टू द बोन, हाडापर्यंत पोहोचणारी थंडी असते. अशा ठिकाणी हे चाललंय. म्हणून तिथं सूर्यप्रकाशाला महत्त्व आहे. आणि म्हणून लोक, आपण जसं पावसाळ्यात पाऊस आला की पाऊस बघायला ह्याच्यावर जातो, गच्चीत जातो ना, तसेच ते ऊन लागल्यावर उन्हामध्ये हे करण्यासाठी. डू यू नो ड्युरिंग द मंथ ऑफ डिसेंबर और डिसेंबर सो मेनी युरोपियन्स कम टू गोवा और पॉंडिचेरी फॉर सन बाथ. कारण तिकडं त्या कालावधीमध्ये पूर्णपणे कोल्ड हे असते. तर या कंटेक्स्टमध्ये आपण हे समजून घेतलं पाहिजे. मग दुसऱ्या दिवशी बरेच लोक आले. नाव द वुमन स्टेड ऑन हर ब्लँकेट. आता ती बाई होती ती तशीच तिच्या ब्लँकेटवर राहिली. टर्निंग हर सेल्फ ओव्हर अँड ओव्हर. नाव हॅरी वेंट टू ब्रिंग मोर स्क्रूज. आता काय झालं, तिथं स्क्रू कमी पडले. हॅरी वेंट टू ब्रिंग screws. Now Stanley was very much curious. आता मध्ये जरासा मोकळा वेळ मिळाला ना. स्टॅनली आता ती काय बाई दिसत नव्हती एवढी, कारण का पहिल्या दिवशी यांचा चावटपणा बघून जरा तिला, त्यामुळे ती दिसत नव्हती व्यवस्थित. स्टॅनलीनं टॉमला म्हटलं, कम हिअर, हर रूफ इज लिटल अवे, वी कॅन गो देअर अँड वी कॅन सी हर.
means at least 20 feet distance. If they crossed, then they could see her. So they passed, means they or they just climbed on the parapets, clinging to chimneys. Their boots slipped, but at last they went close to her. And when they saw her, Tom thought that she was like a poster. ती पोस्टर सारखी होती, or a magazine cover, with the blue sky behind her and her legs stretched away. ती पोस्टर सारखी दिसत होती, म्हणजे मॅगझिनवरचं कवर वगैरे असतं ना तसं. आणि तिच्या पाठीमागं ते निळं आकाश आणि तिचे पाय पसरलेले. बिहाइंड हर अ ग्रेट क्रेन, तिच्या पाठीमागे अशी एक क्रेन होती. अँड ही थॉट दॅट इट वॉज ऑन द ऑक्सफर्ड स्ट्रीट. दॅट क्रेन वॉज मूविंग लाईक दिस. ओके. टॉम थॉट दॅट टॉम इमॅजिन, टॉमनं कल्पना केली, इफ आय वेअर ड्रायव्हर ऑफ दॅट क्रेन, what I would do, I would pick her up and throw near me. So this was the imagination of a young man. Tom imagined himself work on the crane, adjusting the arm to swing over and pick her up and swing her back across the sky to drop her near him. त्याच्या जवळ पडेल अशी तिला तो म्हणजे तिला शेक देईल असं त्याला वाटलं. Now they whistled. She looked up at them, cool and remote, and then went on reading. त्याने शिट्टी घातली, तिनं त्यांच्याकडे बघितलं आणि आपली ती पुस्तकामध्ये मग्न होऊन गेली. Now this was the reaction. Tom and Stanley, they had taken advantage of the situation. Tom was not really with him, means Tom did not like whistling. So he was smiling in such a way that he was suggesting that she was trying to tell her, तिला सांगायचा तो प्रयत्न करत होता काय की डू नॉट असोसिएट मी विथ, माझा काय त्याच्याशी संबंध नाही. ओके. फॉर हिज ग्रीन वॉज अपोलॉजेटिक. त्याचं जे हसणं होतं ते थोडंसं अपराधीपणाचं, माफी मागणारं होतं. लास्ट नाईट ॲक्च्युअली काल रात्री काय झालं होतं, ही हॅड थॉट ऑफ द अननोन वुमन बिफोर ही स्लेप्ट. झोपेला जायच्या अगोदर त्यानं त्या स्त्रीबद्दल विचार केला. अँड दॅट शी हॅड बीन मीन्स शी हॅड बीन टेंडर विथ हिम. नाव धिस टेंडरनेस वॉज इन हिज माइंड. ते जे प्रेमळपणा होता तो त्याच्या डोक्यामध्ये होता. So when Stanley was jeering, whistling, he did not like it, and that woman was not showing any reaction to it. She was indifferent. So this means, this kind of reaction develops. Now they clambered back. आता तिथं जाऊन आल्यानंतर पुन्हा हे परत आले. They tried to rig the shade with the same blanket. त्याच ब्लँकेटच्या मदतीनं पुन्हा त्यांनी सावली करायचा प्रयत्न केला. Now before they packed up, त्यांनी पॅकिंग करायच्या अगोदर पुन्हा एकदा ते तिच्याकडे बघायला गेले. शी वॉज अपॅरंटली अस्लीप. आता ती झोपी गेलेली होती, फेस डाऊन, हर बॅक ऑल नेकेड सेव्ह फॉर द स्कारलेट ट्रायंगल ऑन हर बटक्स. तिच्या कुल्ह्यावरचा एक तो त्रिकोणी कपडा सोडला तर बाकी ती पूर्णपणे नग्न होती. आय हॅव गॉट ए माइंड टू रिपोर्ट टू द पोलीस. तो म्हणजे मला आता वाटतं की आपण पोलिसाला सांगावं, स्टॅनली म्हणतो. Then Harry gets angry, upset. Harry says, "What is eating you? What harm she is doing?" अरे ती तिकडे आहे, तुला काय त्रास होते त्याचा? I tell you, if she was my life, but she isn't your wife. तो म्हणतो की माझी बायको असती तर. अरे पण ती तुझी बायको नाही ना.
Tom knew that Harry, like himself, was uneasy at Stanley's reaction. Tom like माहिती होतं की हॅरीला सुद्धा स्टॅनलीची ही गोष्ट आवडत नव्हती. Perhaps it will be cooler tomorrow, he said. मग हॅरी म्हटला की कदाचित उद्या थोडंसं गार असेल, काम करायची परिस्थिती बदलेल. इन दिस वे द सेकंड डे पासेस. अशा पद्धतीनं दुसरा दिवस संपतो. नेक्स्ट डे हॅरी वेंट अर्लियर टू सी इफ दॅट वुमन इज ऑन द रूफ. तिथं ती बाई आहे का हे बघायसाठी हॅरी गेला. हॅरी वॉन्टेड टू स्टॉप Stanley behaving in a bad way. Whistling or yelling should be stopped. So Tom knew that he was doing it for her, and she came down and he declared that she is not there. This was a kind of shock to Stanley. Stanley had expected that woman would be there and today he would have a little extra fun, or he may pass some sexual jokes or say something which will attract her attention. Now almost it was he went to have fresh air in the on the roof. Now Stanley and Harry, they were watching. Stanley spotted that 5:30, at 5:30 it was calm. Sunlight rays were over the roof and there was a great crane which was on the road. And she was not there. But suddenly he felt some movement behind the parapet. Parapetच्या पाठीमागं काहीतरी हालचाल त्याला दिसली. The lady got up with a white dressing gown. She had been, it means that she had been there all day. Probably she moved on the other place of the roof to avoid the crisis or to avoid the problem. Now when Stanley saw her, he made certain comments. She was, while going down, something fell down from her hand. As Stanley whistled, or Stanley made some sound. Then Tom thought that if they were not there, I would go over and say what I would say. But he knew, he had certain dreams about that lady, and his impression about lady was good one. Then perhaps she would ask him down, kadachit ती तिला खाली बोलवेल. He stood there watching. Then Stanley just let a shrill derisive yell, and it startled that lady, and she something from her hand fell down. It made noise, and by listening that noise, Harry said, better be careful on those slippery ladders, love. It was actually in defense of that lady. It was, but probably that lady must not have listened it, or she must not have interpreted it in the same way. त्या बाईला
तसंच ते काय हे झालं नसेल. Now on the next day they went for work. This day was also cloudless. Cloudless means hot. Now they moved their work from rooftop to the basement. Rooftop वरनं ते बेसमेंटला आले. बेसमेंटमध्ये त्यांनी काम केलं because it was impossible to work in heat wave. When lunch time came, they were curious to know whether that lady was there. So Harry went up, and when he went up, he searched her. They saw that the lady was not there. They took off their shirts and vests and exposed their chests to heat or sunshine. Now, when they went there, Tom found that the lady was not there. Tom felt alone because yesterday night he had dreamed about her. काल रात्री त्यानं तिच्याबद्दलचं स्वप्न बघितलं होतं. It was big and had fitted white carpets and a bed. Means last night he visited her flat. The flat was big, had big carpets, big bed padded with leather headboards, and she had wore a black filmy negligee. Negligee means underwear, underpant. And she treated Tom in a good way. आणि तिनं टॉमला चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट दिली होती. And as she was not there, Tom felt that she has betrayed me. टॉमला वाटलं की मला तिनं फसवलंच. Now Stanley was upset. He was saying that tomorrow I will not come. Now on the midday, at midday he went up. Anyhow he came for work and temperature was high. At midday he went up. He was watching this roof. It was open, and slowly that lady came up, emerged from behind she came up. She had put on white gown and she had hold that blanket, brown blanket in her hands. Now all they put on their dresses because sun was very hot and it was causing some blisters to them, causing some trouble, and it made them think that she must have hide of rhino. रायनो प्राण्याच्या एवढी जाड तिची कातडी असल्याशिवाय ती काय या अशा वातावरणामध्ये राहू शकत नाही. Now when they were watching her on the roof, a middle-aged woman came, and she was in a flowered summer dress. फुलांचा समर ड्रेस होता, त्यामध्ये ती आली होती. This lady is different than the other lady. Now why writer has taken this character in here, I cannot understand. If you understand, it is better. तर ही एक बाई तिथे येते. शी waters the plants which were on the roof or in the balcony. बाल्कनीमध्ये जे झाडं होती त्या झाडांना ती पाणी घालत होती. त्यावेळी स्टॅनले म्हटलं की त्या झाडांच्या पेक्षा आम्हाला पाण्याची जास्त गरज आहे. तर ती बाई म्हटली की इथं थांबण्यापेक्षा दारूची दुकानं बंद व्हायला लागली, जावा पटकन आणि तिथं तुमची तहान भागून घ्या. So it was this kind of statement, this kind of incident, just out of nothing,
we cannot make anything, any meaning out of it. Now you see, Tom was feeling, he was making plans. When it was time to complete the work, to stay behind, and somehow to go to the apartment of a woman, आणि कसं तरी त्या याच्याकडे जायचं असं त्याने ठरवलेलं. It was reported that weather was going to be broken, means this heat wave will not continue, and if this heat wave would not continue, she would not come up on the roof. So whatever he had to do early. So Tom quickly climbed up a parapet and he went towards the chimney. From there he could see that the lady was lying on her back, her knees up, eyes closed, and brown woman lolling in the sun. जिभेसारखी म्हणजे जीभ जशी तोंडात पडलेली असते ती सूर्यप्रकाशामध्ये स्वतःला सूर्यप्रकाशामध्ये झोपली होती. स्टॅनली लुक्ड फॉर इन्फॉर्मेशन. टॉमकडे बघितलं त्यानं, हाय का ती तिथं वर. बट टॉम न्यू दॅट स्टॅनली वॉज he was treating her badly, and Tom was a young person. He was a chivalrous. स्त्री दाक्षिण्य त्याच्याकडे होतं. त्यामुळे he lied to him that she has gone down, and he felt that he has protected her from Stanley, आणि स्टॅनली पासून तिचं आपण रक्षण केलेलं आहे असं त्याला वाटलं. Now we will move to the last day. 3 people who were working, they had a kind of last day which was disillusionment of 2, or not disillusionment, which reveal the attitude of 2 लेबर्स. यातमधले जे 2 लेबर्स आहेत त्यांचे ॲटिट्यूड याच्यामध्ये रिफ्लेक्ट होते. त्यांच्या कॅरेक्टर विरुद्ध कंपॅरिझन करताना एक प्रकारचा दृष्टिक्षेप टाकता येतो. नेक्स्ट डे, below the roof, they were working, means on the ground, and they were not ready to climb up in the heat. त्या पत्र्यावर चढण्याची त्यांची काही इच्छा नव्हती. Then they were in Pritchett's kitchen. प्रिचेट नावाची एक मध्यमवयीन, जिचा नवरा एअरलाईनमध्ये होता, ब्लॉन्ड केस होते, 30 वर्ष वयाच्या बाईच्या किचनमध्ये होते, आणि तिला स्टॅनलीबद्दल थोडंसं तिचं चांगलं मत होतं. अँड दे वेर टीजिंग इच अदर, आणि ते एकमेकाची चेष्टा करत होते. इट वॉज कॉझिंग अ काइंड ऑफ मीन्स इट वॉज a kind of humorous situation. The jokes which Stanley and Pritchett were making, they were of a freer nature, and Tom became envious of it. So Stanley was hoping that the atmosphere would break and good time, means good weather would stay, चांगलं वातावरण येईल, की
I can go in sunlight and work there. Now, he said, she asked him, and later he asks question to Mrs. Pritchett that, would you like to go up, or do you go up? तू कधी वर जातेस का? प्रिचेट म्हणते की बाबा नाही, कधी मी एकदा गेलो होते, फारच घाण आहे वर. नाव द टाइम वॉज ऑफ वर्क, कामाची वेळ होती. ॲज सून ॲज दे वेंट वेअर अप, दे सॉ दॅट लेडी. त्यांनी त्या मुलीला बघितलं. दोज 3 men looked at her. Now they were resentful. Means they were resentful, they were angry, upset, because she was lying on the gallery or on her place despite that hot sun. एवढा hot sun असताना ते तिथं गेले होते त्यावेळी. So they were just showing some expressions to Harry. So Harry said that at least pretend that you are working. काम करतो असं ढोंग तरी कर. And the work went on. Stanley त्या दिवशी did not like his work. So he was very much upset and he wanted to leave the place because he said that they think that we are lizards. आम्ही काय lizard आहे का असं त्यांना वाटतं. आणि this is चूक. This is not right one. Now that lady was there, but she was not in full view. संपूर्ण दिसत नव्हती ती. They could just see the woman's head. त्या स्त्रीचं फक्त डोकं त्यांना दिसत होतं. The beginning of her brown shoulders, तिच्या शोल्डर्सचा भाग दिसत होता. Stanley whistled again and again. Then he became aggressive. He became aggressive. Why he became aggressive? Because that lady was not scared. She was not fit to the expectations of Stanley. स्टॅनलीच्या ज्या अपेक्षा होत्या त्याच्यामध्ये ती फिट बसत नव्हती. So suddenly Harry decided that let us go down. चला खाली जाऊया. Because Stanley was becoming more aggressive. Stanley जास्त aggressive होत होता. And Tom knew that Harry did it to avoid it. Harry told him to go down, and he told Stanley that we will pack and we'll tell such to Matthew. आणि आपण ही गोष्ट मॅथ्यूला सांगू. आपण असंच जाऊ शकत नाही ना, असंच काम करू शकत नाही. In 1 or 2 days the weather would break up. 2 दिवसामध्ये हे वातावरण बदलेल and we would go. And I'm going to tell him that we have got sunstroke. So then Stanley and Harry make a square window in the roof and they go down. Now Tom, who was behind, he glanced at that lady and he told her that wait, I am coming. Then Stanley said that I am going home. Stanley म्हणला की मी घरी जातोय. Harry went to find a foreman. मॅथ्यूला शोधायला तो गेला. Tom took this moment and he went back. Tom slipped back, not into the building they had been working, but in the other building.
on whose roof that lady was sunbathing. त्या ज्या ह्याच्यावर when he went there, he saw her. त्यानं तिला तिथं बघितलं. There was the scarf across her breast. तिच्या छातीवर ते स्कार्फ बांधलेलं होतं. And her brown flesh was bulged around it. Now this is a description of chest of a lady. Her legs were brown and smooth. She stared at him in silence. ती त्याच्याकडे बघतच राहिली. कशाला पुढे आले. The boy stood grinning. तो हसत बसला, means वेड्यासारखा. And he expected that she would say something good. Then she asked, "What do you want?" काय पाहिजे तुला? She said that I came to make your acquaintance. तुमची ओळख करून घ्यायला लागली. He stammered and he was pleading with her. And then, his face was excited and all these things. And she wanted to continue the discussion. The discussion continue करायचं होतं ना त्याला. So he asked her, you like the sun, do you? But she did not say anything. तिनं काहीच म्हटलं नाही. Not a word. He felt panicked. काहीच म्हटली नाही. त्याला जरा थोडंसं दुःख झालं. Thinking of now he had dreamt of her in the morning and in the night. रात्री त्यानं तिचं स्वप्न बघितलं होतं. And he was expecting, means in dream she cooperated, she did so anything he wanted. He was she clasped him in her arm. म्हणजे हे सगळं रात्रीचं आणि आत्ताचं वेगळं होतं ना. So his dream had broken. Then as an encouragement, he said that probably sun is right for you. सूर्यप्रकाशात तुम्हाला बरं वाटतं ना. Then she got angry and she said that go away. And she told him, त्याला सांगितलं की तुला जर एवढी एक्साइटमेंट स्त्रीला बिकिनीमध्ये बघितल्यानंतर मिळत असेल तर why don't you take and 6 penny bus ride to the Lido नावाच्या ठिकाणी जिथं तुला डझनभर बायका अशा बिकिनीमध्ये बघायला मिळतील. तिथं का जात नाहीस? Why do you trouble me? मला का त्रास देतेस? But he said, but I like you. I have been watching you. म्हणजे त्या तरुणाच्या एक्साइटमेंटमध्ये त्यानं त्या गोष्टी सांगितल्या. मला तू आवडतेस. बट दॅट वॉज नॉट लॉजिकली फिट देअर. शी वॉज एक्सपेक्टेड हिम टू गो. तो निघून जावा असं. आणि तिच्या संपूर्ण शरीरावर जो ताण होता त्याच्यावरून म्हणजे कुणाच्याही लक्षात आलं की तिला पटकन असं वाटत होते की ह्यानं इथनं निघून जावं. So he thought she will have to say something if I stay. जर मला इथं थांबायचं असेल तर तिने काहीतरी म्हणायला पाहिजे. But time went, she did not say anything. Only there was tension in her body and she was waiting for him to go. तर तो जावा याची ती वाट बघत होती. Now he just looked here and there. He could see the heat was in atmosphere, in weather. हवामानामध्ये गरमी होती. And he said that, do these people expect me to work in this sunshine? एवढ्या तापलेल्या उन्हामध्ये काम करायची त्यांची अपेक्षा. And there was an indignation. The lady did not show any movement. And then a wind blew. In that wind, the black hair on her back
blue. And he remembered in the last night's dream what kind of feel he had of the air. Now this resentment, means the hate which that lady was reflecting in her body, made him climb down the ladder through the building into the street. He then went to the pub, he drank because he hated her. So all these things of the day happen. The next day, when Tom woke up, sky was different. It was not bright and shining, it was grey, cloudy. ढगाळ होतं. Now things are, that has taken that chance away from him, because now he cannot go up there, or that lady would not come there. These three men were at work early on the cool leads, surrounded by damp, and they afterwards completed their work when there was small drizzle and weather was cool. Now I have finished the story, or this way the story goes on. In the first part of Marathi section, I have given you the kind of questions which would be asked. प्रश्न कोणत्या प्रकारचे विचारले जातील हे मी तुम्हाला सांगितले, आणि त्याच वेळी एक टोन सेट केला गेला होता की पुढं या गोष्टीमध्ये काय होईल. माझ्या माहितीनुसार, or but I think that you would understand this story perfectly well. If you don't understand, watch it twice, thrice. But once you try to understand, once you understood, and once you understand this, you would be in better position to produce answers. And that is what our goal is.